गुड मॉर्निंग. तर बघू आजचा दिवस कसा जातो आणि माझी अंघोळ वगैरे झाली आहे. तर आज जे जे होईल मी ते तुम्हाला दाखवेन. हे बघ बुबू झाला. खाशीन का चॉकी? नाही. खाशीन का? दाखू 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 दी कर. हो थांब. अरे उठ. हे बघ डुगून आयू बनवला. तेव्हा चॉकी खाल्ली ना बुजा लागलाय बा. तर आता 12:30 वाजले आणि मला ग्राफिकच्या 6 शीट काढायचे आहे आणि हे पण करायचं आहे मॅथचं असायनमेंट. तर मॅथच्या असायनमेंटमध्ये मला माहीत नाही किती वेळ लागणार आहे. माझे मॅथचे असायनमेंट 3 राहिले. 3 मी करते आणि त्याच्यानंतर आज पूर्ण दिवस अभ्यासात जाणार आहे. तर भेटू आपण माझं एक असायनमेंट झाल्यानंतर, जे अर्धच झालं आहे म्हणजे 2 असायनमेंट राहिले माझे. तर भेटू आपण नंतर माझं असायनमेंट झालं. ओके. तर तुम्हाला वाटत असेल की मी आज कॉलेजला का नाही गेली. तर आज गुरु नानक जयंती आहे. तर सॉरी बट मी हा ब्लॉग 6 तारखेला अपलोड करते आणि 5चं मी हे आहे. तर गुरु नानक जयंती असल्यामुळे मी कॉलेजला नाही गेली, सुट्टी आहे. आणि काकाजींनी हे पण आणलं होतं. तर मी आता जेवण करते, नंतर डबल कंटिन्यू करू. माझं एक कंप्लीट झालं आहे. एक कंप्लीट झालं, दुसरं स्टार्ट झालं. हे जाते त्या झाडातून. तुम्हाला नको बोलवत. कोण तिथून दिसत नाही का? नाही. आता एखाद्या दिवशी अशी पायानं पाय करायला लावणार आहे ते असं. एवढं स्पीड नाही तिकडे. वेळ झाला आता सोबत जाईल ना. हां. आता ना आमचं जेवण वगैरे झालं आहे. हे बघा. चप्पल घालून कुठे जात आहे का माहीत. आणि मावशीने ते पिक्चर लावला, त्याचा पण खूप आवाज होता. तर आता मी हे कंप्लीट करते आणि नंतर आपण भेटू नंतर काही होईल तर. अधिनायक जय हे भारत.
तर आता ऑलमोस्ट 4 वाजलेच आहेत. तर इथे मावशी तुळशीला रेडी करत आहे तुलसी विवाहासाठी. साडी वगैरे घालून देईन आणि हे बघा पूर्ण सामान आणून ठेवलं आहे, म्हणजे एक एक सामान आणतच आहे ती. तर बघू किती वेळात मावशीची साडी घालून होते, कारण मावशी दरवर्षी करते, तिला चांगला एक्सपिरियन्स आहे. तिथे जर माझं काम पडलं तर मी पण हेल्प करील आणि तुम्हाला पण दाखवील. तर मी इतकं सगळं काही रेकॉर्ड नाही केलं. बाहेर मावशीने रांगोळी वगैरे पण काढली, तितक्यात मी घर वगैरे झाडलं. तर तितकं काही तर मी रेकॉर्ड नाही केलं. बट ह्या फायनल लुक बघा असा आहे. आणि तो आता पण घरात आहे. नंतर तिला बाहेर नेऊ तेव्हा पूर्ण व्ह्यू दाखवेल आणि बाकी सगळे आल्यावर पण मी शूट करेल. तर बघाल ते पण. नाव एव्हरीथिंग इज डन. बट जे बाकीचे यायचे आहे म्हणून लग्न थांबलं आहे थोडा वेळ. त्याच्यानंतर लग्न लागेल, मी तुम्हाला दाखवते. का म्हणजे माहीत नाही आहे एवढं जोरात. तर आपण लग्न म्हणजे मावशीने सगळं काही नेलं आहे, ठेवलं आहे तिथे बाहेर. मी तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, इथे मावशीने रांगोळी वगैरे काढली आहे. अशी रांगोळी काढली, कमेंटमध्ये सांगायला कशी काढली तर. आणि या साईडला आहे तुळशी. तर इकडे सगळं काही मावशीने बघा असं रेडी करून ठेवलं आहे. आणि आता बस वेट करत आहे बाकीच्यांची येण्याची. नंतर लग्न स्टार्ट होईल, मी शीट पण कंप्लीट करून टाकीन नंतर. बघू, कारण की माझ्या शीट्स राहिल्या आहेत. तर आता यांची वाट बघू किती वेळ लागतो तर. आणि स्टार्ट करू आपलं लग्न. माझं काम करते आता मी पूर्ण कंप्लीट, कारण उद्या फर्स्ट पिरियड नंतर शीट द्यायची आहे आणि माझी काहीच नाही झाली आहे. मी आता ते करणार आहे. मला शीट करायची आहे, पण इथे एवढा सारा पसारा आहे. पहिले हे उचलतो, कारण मला इथे स्टडी टेबलवर करायचं आहे. हे डुग्गूचं असेल ना लहानपणीचं, एवढंच. हे मम्मीच्या लग्नातली साडी आहे शायद.
हे डुग्गूचं फर्स्ट स्वेटर आहे, फर्स्ट सगळ्यात पहिलं, जे नागपूरवरून आणलं होतं, बर्डीवरून. हा, आई बाबा गेले होते तेव्हा आणलं होतं. डन. आता अभ्यास झाल्यानंतर भेटू आपण, ठीक आहे? जेव्हा एक शीट कंप्लीट होईल तेव्हा भेटू आपण. तर मी म्हटलं होतं की एक शीट झाल्यानंतर आपण भेटू, बट माझ्या लक्षातच नाही राहिलं. आणि आता लिटरली 11:15 वाजले आहेत. 15-20 मिनटात काकाजी बनील. मावशी थांबली काकाजीसाठी जेवायची. मी जेवण घेते कारण मला लवकर झोपायचं आहे, सकाळी सुटायचं आहे. डुगूचं जेवण वगैरे झालं आहे. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट. खूप जास्त झोप येत आहे आज आणि खूप थकल्यासारखं पण होत आहे. तर बघू उद्याचा दिवस कसा जातो आणि भेटू आपण उद्या.